च्या माध्यमातून दिलं जाईल आणि सामनावीर देऊया आपण। चला टी शर्ट आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी असेल सामनावीराची मॅन ऑफ द मॅच ते सुद्धा आपण देतोय। चला वैभव आपण सुद्धा या 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला सुद्धा दिलं जाईल। एक उत्कृष्ट षटक ज्याने हाताळले चौथं षटक वैभव आणि चला मॅन ऑफ द मॅच विघ्नेश यांना दिलं जात आहे। चला सामनावीर ट्रॉफी आणि टी शर्ट्स आपण देऊया आणि वैभव त्यानंतर विघ्नेश आणि आकाश तारेकर प्रत्येकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कन्हैया शेठ पाटील यांच्याकडून। चला सामनावीर चला विघ्नेश आणि आकाश यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा येतं बघा आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जात आहे। चला वेल प्लेट आणि स्पर्धेमधील जो प्रवास होता तो आता पुन्हा एकदा सुरू राहील सामना जिंकल्यानंतर। चला नेक्स्ट मॅच आपण सज्ज होतोय। मॅच आपण पाहत आहे शार्विल स्पोर्ट्स जे हनुमान पारगाव आणि 10-10 सर्कल कैलासवाडची पंढरी शेट फडके स्मृती टॉस जिंकला। प्रथम केतन मेहर टीम पाहायला मिळेल। शार्विल स्पोर्ट्स जे हनुमान पारगाव टीम ना आणि चूज केलाय प्रथम बॅटिंग। फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एक धाडसी निर्णय पाहायला मिळतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये समोर सुमित धोंगडे आणि कंपनी पाहायला मिळेल। असे दोन दिग्गज संघ आणि दोन दिग्गज कर्णधार पाहायला मिळतात। मॅचला होईल सुरुवात। पुन्हा एकदा ऐकूया आपण हिंदीचा एक आणखी एक भारदस्त आवाज अमित म्हात्रे सरांचा। तोपर्यंत चला जाऊया आमच्या डीजे डॉली डीजे आई नंदा देवी आणि ऐकूया संगीत। धन्यवाद शेखरजी पाटील यांचा आपण आवाज ऐकत होतात। मॅच संपली गेली, अगदी जबरदस्त मॅच झाली आणि आता सामन्याला सुरुवात होते। शार्विल स्पोर्ट जय हनुमान वर्सेस दादा सरकार कैलासवासी पंढरी शेठ फडके स्मृती असा सामना आहे आणि या मॅच नंतर सामना असेल शिव मल्हार फायटर वर्सेस स्मिथ वॉरियर्स। आणि बघा पारगाव गावामध्ये हनुमान जयंतीची पालखी आहे तेव्हा सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी न विसरता त्या पालखीचा आपण प्रत्येकाने आनंद घ्यायचा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि मॅचला लगेच सुरुवात करूया। शिव मल्हार फायटर वर्सेस स्मिथ वॉरियर्स याचा पुढचा सामना आहे। और मुकाबले को अब शुरुआत होने जा रहे हैं। केतन और विकास ये जोड़ी मैदान के अंदर पारी का आगाज करने के लिए आ गई है और गेंदबाज इस बार देखा जाए आतिश है जो कोटे का पहला और पारी का ये पहला मैंडेटरी पावर प्ले लेके आए हैं। दो खिलाड़ी गज के बाहर है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर और एक इस बार देखा जाए काउ कॉर्नर के क्षेत्र में। तो मुकाबला शुरू होने जा रहे हैं। पहली गेंद ऑफसाइड के ऊपर 4, ऑन साइड के ऊपर 3, दायरे के अंदर का पहला बॉल फ्लिक किया, डीप स्क्वायर के ऊपर गेंद जा रही है बाउंड्री लाइन पार। नंबर मिलेगा 4 और शुरुआत केतन ने चौके के साथ किया।
जिला, ये महाराष्ट्र की शान है। और ये गेंद दिशा से भटक गई है। लेग स्टंप के बाहर वाइड घोषित किया अंपायर प्रवीण पवार सर ने। और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा चुका है 5 के घर में पंजाब बोर्ड के ऊपर। जबरदस्त ये 22 यार्ड का मैदान, 30 यार्ड का घेरा। और एक बार फिर से ये सही, इस बार देखा जाए पट्टी जो है 22 यार्ड की वो सही है, मैदान भी सही है और इसके ऊपर खेलने का एक तजुर्बा ही कुछ अलग है। तो डॉट गेंद और ये 3 बॉल खत्म, 3 बॉल अभी तक, 2 गेंदें खत्म हो गई, 4 बॉल शेष। ओ आगे निकले थे लेकिन इसके ऊपर प्रहार करने गए थे, संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। और इसी बीच ये भी गेंद खराब है, दिशा से भटकी हुई गेंदबाजी चल रही है। और इसी बीच आपको परिवर्तन लाना पड़ेगा, सुधार लाना पड़ेगा गेंदबाजी में, क्योंकि इस अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है, स्कोर 6 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। इस शर्विल स्पोर्ट जय हनुमान टीम का स्कोर है 6। और आगे निकले, इस बार स्टंप के ऊपर से गेंद चली गई है, संपर्क होने नहीं दे। अच्छी बॉल देखने को मिल चुकी है, इस बार जोरदार हिट करने गए थे केतन, लेकिन संपर्क हुआ नहीं। गेंद और बल्ले के बीच एक वापसी भरी गेंदबाजी देखने को मिल चुकी है। वाइड के बाद एक सुधार वाली गेंद और ये गेंद ने चकमा दिया बल्लेबाज को। इसी बीच राइट अमोर द विकेट। और इसी बीच यह गेंद लाइन के अंदर से चली गई है और इसी बीच गेंद डॉट, यानी कि इस बार देखा जाए और ये चौथी बॉल केतन अभी तक डॉट हो चुके हैं। 6 पे स्कोर जा चुका है, अंतिम बॉल शेष। और इस बार ऑनसेट के ऊपर पुल किया है मिड विकेट के ऊपर, खिलाड़ी तैनात, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ये ओवर हुआ खत्म। और पहले ओवर की समाप्ति के बाद शर्विल स्पोर्ट जय हनुमान टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है 7 बिना कोई विकेट के नुकसान पे। आने वाले अभी भी 24 बॉल शेष है। इसके बाद मुकाबला शिव मल्लार फाइटर और उनके अपोजिट मीत वॉरियर्स, दोनों कप्तान तैयारी के साथ रही है, क्योंकि आपका मैच इस मैच के बाद है। पारगांव प्रीमियर लीग को आप देख रहे, ग्रामस्थ मंडल पारगांव के माध्यम से किया हुआ ये काफी खूबसूरत बढ़िया आयोजन नियोजन। उधर भोजन भी चल रहा है, सब्जी है, बजरंग बली का वार शनिवार है और कल संडे 50 किलो का मटन है। तो मुझे लगता है अंपायर आज सुबह उठे जाएंगे तो 3 बार ब्रश करेंगे, दांतों को धार देंगे और कहेंगे चलो विशु कोहली देखो। और विशु कोहली को व्हाट्सएप के ऊपर मैसेज भी आ जाएगा, वीडियो फोन आ जाएगा और बोलेंगे क्या कितना खा रहे हैं, मैं मांस खा रहा हूं सब। गए साल मुर्गे थे सभी कमेंटेटर अंपायर को, ये से विशु कोहली साहब 2 कोमड़ी 2 जगह देना पड़ता है ना। तो फिलहाल स्कोर 7 और पारगांव वालों को सब कुछ पता, यही तो नाता, यही तो प्रेम है, बाकी कुछ नहीं है। और इस बार यह गेंद एंड द विकेट नंबर 5 केतन में बैक टू द आउट, बड़ी मछली जाल में फंस गई है। गेंदबाज ने चलता गया 7 लॉस ऑफ 1 विकेट।
और पहला झटका, पहला ब्रेक थ्रू दिलाने में गेंदबाज सक्सेसफुल साबित हुए, गेंदबाजी कुणाल। और विकेट के पीछे विकेट कीपर ने इस बार देखा जाए कैच को लाभ राजेश पाटिल। और नए बल्लेबाज विलास पाटिल मैदान के अंदर। शिव मल्हार फाइटर और मित वॉरियर्स, इसके बाद आपका मुकाबला है, आप तैयारी के साथ रहिए। इस बीच नेक्स्ट बॉल, नहीं 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 नहीं, क्या अंपायर, तुम भी अंपायर का काम करते हो, इस पर प्रेशर डाल रहे हैं। ये जानते हैं क्योंकि यही तो आनंद है ना, प्रीमियर लीग में यही आनंद है। राजेश सर जानते हैं, क्योंकि थोड़ा प्रेशर डालेंगे तो बड़ा मजा आ जाएगा। लेकिन ये गेंद डॉट चली गई है और प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है। इसी बीच नेक्स्ट बॉल और द विकेट से टैप किया गेंद को, सिली ऑफ के ऊपर गेंद आ गई है और फील्डर ने, कवर के फील्डर ने गेंद को पकड़ा। जब तक एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ शार्विल स्पोर्ट जय हनुमान टीम का स्कोर है 8, एक विकेट के नुकसान पे। और इसी बीच विकास पाटिल, और 12:30 बजने के बाद खाना ओपन हो जाएगा। येस येस, मला तर वाटते आता 12:30 नंतर जेवण चालू होईल, म्हणजे कॅटरर्सला कशी सूचना देतात तसा प्रकार। त्याच्यामुळे प्रत्येकाने लागेल तेवढाच खा, आणि याच्यातून जो संघ विनर होईल तो संघ जेवण वाढण्यासाठी तिथे हजर असेल। धार के वार पे ओ हवा में जरूर गेंद, कैच नहीं मिलेगी। और मिड विकेट के ऊपर यहां दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, हवा में गेंद। आणि आमच्या चंपा त्यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर, आणि त्याचप्रमाणे आमच्या पार्वती आई यांच्या, लक्ष्मीबाई तारेकर, आमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या अगदी गळ्यामध्ये तुळशीची माल, वारकरी संप्रदाय आणि पारगाव गाव म्हटल्यानंतर अगदी भक्तिमय गाव। या यस सर, इस गो बल्लेबाज गॉन हो जाएगा, छक्का। क्या है बघा बघा, अजूनही चेक करा। 6 दिलाय, प्लेयर न सच्चाई दाखवली। याला म्हणतात सच्चाई। गुलाबों की खुशबू हवाएं रोक नहीं सकती, और हवाओं की बहाव मीनारें रोक नहीं सकती। सच्चाई सच्चाई है, ये ध्यान में रखिए। उस फील्डर की मैं तारीफ करता हूं। दूसरी जगह कोई होता तो बोलता ये आउट है, लेकिन उन्होंने कह दिया कि नहीं, झूठ झूठ है लेकिन सच सच है। 6 के साथ स्कोर 16। येस, आणि बघा या वयात आमच्या या सर्व आईंना क्रिकेटची आवड आहे। खूप त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये त्यावेळी प्रत्येकाने दिवस काढलेले आहेत। त्यावेळचं वातावरण वेगळं होतं। आता काळ सगळा बदलला, आता कलियुग आलाय, आणि कलियुगामध्ये काय होईल सांगू शकत नाही। म्हणून फक्त देवाचं नामस्मरण मित्रांनो करत राहा, तिथंच आपण तरलो जाऊ। काय होईल सांगता येत नाही, माणूस चालता बोलताच गॉन होतो। इकडे षटक संपले गेले, 2 षटकांचा स्पीड ऑफ यस, आणि पाणी 3 षटकानंतर असेल, कारण 2 षटकानंतर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे बरोबर 16, आणि 16ला 1 विकेट पडलाय, तो म्हणजे शर्विल स्पोर्ट जय हनुमान केतन मेहरचा विकेट पडलाय। अभी भी इस ओवर की 6 गेंदें आने वाली 12 टोटल 18 बॉल का खेल अभी भी शेष है। लेकिन बॉलर आ चुके एक बार फिर से आतिश म्हात्रे, और इस बार गेंद कट हो गई, बाहर चली गई है। थोड़ी सी इस बार देखा जाए प्रेशर में गेंदबाजी हो रही है। बल्लेबाज जो इस बार जो विलास पाटिल है वो बड़े शॉट खेलने जा रहे हैं, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आ नहीं रही है। 2 बैट्समैन आपस में कुछ गुफ्तगू कर रहे हैं। इस बीच दूसरी गेंद सागर पाटिल, आप आइए थोड़ा से। यस सर, देखिए आई हैव नो कमेंट्री।
यार एवढा अभ्यास शाळेमध्ये केला असतं तर आज कुठं जर्मनीमध्ये असतो. 16. अरे डरने का नहीं, डर गया हो, मर गया. जब तक आदमी जिंदा है तब तक मजा करो. मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है. 16 और ये बैट्समैन को बांध के रखा, तुम किधर खेल रहे. बॉल को देखो और मारो. बॉल वो लेग कटर कर रहा है, थोड़ा बाहर निकालेगा, ऑफसाइड के ऊपर खेलो. उधर खेलेंगे तो कठिन, क्योंकि वो खींचना पड़ेगा आपको, ताकत का इस्तेमाल करना पड़ता है. बॉल की निगाही देखना पड़ता है, कहाँ टप्पा है. क्रिकेट में टप्पा और चित्रपट में कटप्पा इंपॉर्टेंट बात है. और इस बार सामने खेला हुआ शॉट है, लेकिन लंग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. और इसी सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 17 और गेंदें खत्म हो गई. 4 बची हुई 2 बॉल बाकी. खराब गेंद होगी प्रिंस पवार सर. यस. अंपायर के पेट देखिए 2 दिन में इतने खास नहीं है. कल देखो कैसे पटाट बढ़ जाएंगे, अपने आप उठ जाएंगे. वो जहां मटन है वहां ताकत है, जहां सब्जी है वहां पावर कम है. क्योंकि हमारा वैसा ये हार जो है वो मांस का ही है. ये भी गेंद इस बार देखिए ये लाइन के अंदर से चली गई है. एक तेज बॉल देखने को मिल चुकी है और अंतिम बॉल शेष. क्या आतिश ने गेंदबाजी की है. पहला ओवर भी उन्होंने 7 रनों का फेंका, वहां उन्होंने मुझे लगता है 1 विकेट हासिल किया नहीं, लेकिन वो एक ओवर सक्सेसफुल साबित हुआ. दूसरा ओवर वो फेंक रहे, 2 रन दिए उन्होंने 5 गेंदों में. अभी अंतिम बॉल के ऊपर कितने आएंगे. यस, यानी कि दिशा दी गेंद को. और यहां बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में अच्छा फील्डिंग. पानी की मांग हुई मैदान के अंदर. धावा संख्या 19. 1 गडी बाद 19 अशी धावा आहे ती म्हणजे शर्विल स्पोर्ट जय हनुमान संघाची. आता अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि यश पाटील यांना सागर पाटील यांच्याकडे 200 रुपये. यस, तुमचं चिरंजीव याला म्हणतात बापाचा काम मुलावर. परफेक्ट. आणि आता डीजे मास्टरला विनंती असेल, आमच्या इथं आई बसल्यात, त्यांना जरा जुना गाणी वाजवा. जुना काळ 80-90च्या दशकात गाणी होते. आयोजन केला सागर पाटील परगाववाला नंबर कॉमेंट्रीवाला. प्रश्न त्याचा काय सांगायलाच नको, पण मराठी गाणी असं मस्त लाव. आमच्या आई बी खुश झाली पाहिजे. जुना गाणी कसं वाटला पाहिजे. जुना बघा, जुना ते सोनं. आणि कॅच घेतली सागर पाटील यांच्याकडे 500 रुपये मुलाला. पैसे जमा करा पहिले, कारण काय दोस्ती कापी उधारी से माफी. येस येस, जाऊ दे. 500 रुपये गेले तर काय संध्याकाळी परत रिटर्न घेशील. येस येस. आणि मुलावर असलेले वडिलांचं प्रेम याला म्हणतात. काल बघा रोहित जावयांवर कसा प्रेम होता त्यांच्या सासऱ्यांचा. आणि चला, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. सन्मान्य आमचे मेघनाथ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचे हार्दिक स्वागत. या, कारण प्रथमेशचे पिताश्री आहेत आणि हनुमान चालीसा 7 संगत. आणि यालाच मी म्हणतो ना की हीच खरी भक्ती आणि हेच खरे दिवस आहेत मित्रांनो. काय भरोसा कोणाचा राहिला नाही आहे. बघा, लोक चालती बोलतीच मारतात. हे हार्ट अटॅक अशी बिमारी आलेली आहे. बलिरामजी म्हात्रे उत्कृष्ट पकवाज वादक, त्यांनाही विनंती असं, पण व्यासपीठावर या. सागर पाटील बघा सगळी माहिती देतात. भरती ओटी येती त्याचे दुःख सागराला काय. चौथा गेंदबाज राजेश और हवा में चौका मिलेगा. 4 रन. डीजे चला, प्रथमेश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आता जेवणाचा वाढपाचं काम करायचं आहे.
तुमची टीम आता थोडी बाहेर गेलेली आहे, तर जरा आजचा दिवस तोही काम करा. और 6 रन की संभावना है मैं बोला ना है. और छक्का 2 गेंदों के ऊपर बाहर निकाला है डीजे. जुने गाणी लाव ना 2-3 आपले नाव. और इस बार सीधा खेला हुआ शॉट है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. दूसरे के लिए पलट चुके, खतरा बनेगा. इधर इधर, अरे इधर सामने है यार, तू उधर क्यों थ्रो कर रहा है. ये विकेट तो मिलने वाली थी, वो तो पहुंच गए. तुम्हारा थ्रो जाएंगे तब तक वो पॉपिंग क्रीज में पहुंच जाएंगे. और 2 रनों के साथ स्कोर 31, धाव संख्या 31. और फुल टॉस और ये छक्का है. राजेश पाटिल की धुलाई बगैर साबुन से. बघा, पूर्वी काळ वेगळा होता. तेव्हा पूर्वी सगळ्या मेवण्यांच्या सोबत मेवण्या जायच्या. मेवणी काही टेन्शन नाही. आता उलटा काम. आता मेवण्यांच्या बळी जाऊन जमणार नाही. काय गडबड कधी सांगू शकत नाही. काल कलियुगाचा आला है. और छक्का और स्कोर आगे जा चुका है. 37 इस बार विकास पाटिल ने कह दिया बस हुआ, अब ढूंढो रे साजना, काम करना पड़ेगा. मारपीट चल रही है. 4 गेंदों के ऊपर देखिए 18 है. और टाइमिंग अच्छा नहीं हुआ है, लेकिन तो इस बार यहां चौका भगवान देते हैं, छप्पर फाड़ के देते हैं. देखिए येस. आणि बघा आता सागर पाटील आमचे ज्यावेळी म्हणजे वयाने होतील, आईंच्या एवढे वयाचे तो कसे दिसतील बघा. कोपरचे जावई. ओ छक्का बोला ना छक्का. बोला अरे किती मारले का, वाट लावली मारले काय. इस बार मुझे लगता है पूरी तरह से लास्ट पास राजेश पाटिल वाट लगाई है. इस ओवर में 3 सिक्सर, 2 बाउंड्री, 1 डबल. 28 1996 के वर्ल्ड कप में वकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा ने. हम 8वीं कक्षा में पढ़ रहे थे. बीपीएल की वो टीवी थी, ब्लैक एंड व्हाइट का जमाना था. वहां देखा था मुकाबला हमने बीएस मुगल के घर में. तो चलिए यहां 4 ओव्हर खत्म आणि 4 षटकानंतर शर्विल स्पोर्ट जैनवन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बरोबर 47. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 3 ओव्हर मध्ये धावा होत्या. मला तरी वाटते बघायला गेला ते 19 आणि या एका ओव्हर मध्ये आले 28. हा असाच क्रिकेट आहे. जसा सरडा कसा रंग बदलतो तसा क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाहीये. अभी आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग और डेथ ओव्हर. येस पैसे लावायला पाहिजे. लावा पैसे. आत्याला बरोबर आत्याने पैसे लावायला पाहिजे. नाही पैसे सध्या लावणार नाही. हिश्श्याचा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. हे सर अख्खा प्लॉट नको आता लाव. 2000 रुपये होऊन जाऊ दे.
यस यस, अरे 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 अरे, ये कौन सी बॉल डाली थी? यस, चंपा हत्याकडून 2000 रुपये हॅट्रिकला आणि व्हाईट बॉल. आणि गोलंदाज कपिल भाई आमचे डॉक्टर कपिलजी 2000 रुपये हत्याकडनं. हॅट्रिकला 2000 रुपये. नेक्स्ट बॉल फुल टॉस और ये चौका मिलेगा. आओ भैया, बढ़िया क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केलंय बघा, मारायला लागेल स्क्वेअर लेगला कुणाल भाईनं. आणि एका धावेने संघ पोहोचेल 49. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. सन्मान्य संदीप करावकर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. कोळीगावचे एक जबरदस्त खेळाडू 45 मास्टर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि इकडे मात्र अगदी विकासची फलंदाजी अफलातून. यावेळी उडवला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउट शॉट आहे आणि चेंडूच्या मागे खेळाडू मात्र धावत आहेत, परंतु काय होते बघूया. 2 धावा मिळतील. 2 धावाने शर्विल स्पोर्ट जय हनुमान संघाची धावसंख्या 51च्या घरात. पुढचा सामना शिव मल्हार फायटर वर्सेस स्मिथ वॉरियर्स. या इनिंग नंतर टॉस होईल. 2 कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी हजर व्हायचं आहे, कारण अजून 4 सामने बाकी आहेत. आणि बरोबर 12:30 जेवण सुरुवात होईल. म्हणजे कॅटरर्स वाला कधी सूचना तसं. बाउंड्री असेल. यस, 4 मी बोललो ना, मला माहिती आहे. 4 धावा. देवाची कृपा मावर फुल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा मावर फुल्यांना पोसतोय समिंदर. और ये 4 धावेने धावसंख्या 55. आणि आता जेवणाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाने जेवणाचा आनंद घ्यावा. 12:30 कंप्लीट वाजलेले आहेत. आणि संजय पाटील आणि सतीशजी यांचं आगमन झालेलं आहे. और ये 4 रन. इकडं बॉलर मालतडे यांना घेतले रिमांड मध्ये. धुरलाच केला बॉलरांचा. 59. चला, लहान मुलांना विनंती आहे आपण जेवण करून घ्या सर्वांनी. आणि विकास 47. 3 धावांची गरज आपला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि चेंडू शिल्लक राहिले 2. मगाशी आकाश तारेकरचा अर्धशतक हुकला गेला. 2 चेंडू शिल्लक होते तेव्हा. इकडे होते का बघूया विकासचा अर्धशतक पूर्ण. आणि धावा झाल्या ते मला वाटते टोटल 59. 3 धावा पाहिजे 2 चेंडू मध्ये. 50 धावा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक स्वतःच. यावेळी मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. आता एकच धाव नाही ना, अशी धाव नाही गेला जमाना तो. पूर्वी असं स्ट्राईक साठी लोक करायची. नंतर कानून आला, जर तुम्हाला धाव पाहिजे तर दोघांना स्ट्राईक सोडायला लागेल. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 60. विकास पाटील 48. काय घाणाघाती फलंदाजी केली अफलातून. आणि महेंद्र पाटील यांचे जिवलग मित्र एकनाथ पाटील यांना विनंती असं म्हणून व्यासपीठावर या 2 धावा मिळतील वाटतं. 3री धाव होते बघा. रनआउटची संधी. अंपायर यस, आउट. आणि एकच धाव आणि एका धावाने संघाची धावसंख्या 61. आणि विजयासाठी आता मात्र दादा सरकार स्वर्गीय पंढरीशेठ फडके स्मृती संघाला 62 धावांची गरज. 30 चेंडू 62 धावा. जेवण चालू झालेलं आहे. प्रत्येकाने जाऊन जेवणाचा आनंद घ्या. आणि आपण आता टॉस करूया. इकडं शिव मल्हार फायटर वर्सेस स्मिथ वॉरियर्स. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. शिव मल्हार फायटर वर्सेस स्मिथ वॉरियर्स असा सामना. मॅच क्रमांक 4.
हॅलो हॅलो चला आपण टॉस करूया. मी प्रकाश दादांना विनंती करतो आपण टॉस करायचं बघा. चला एका बाजूला पाहायला मिळतील तुम्हाला कुणाल तारेकर, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल मोकलला आपण पाहू शकाल. दोन कर्णधार सज्ज झालेत. शिव मल्हार फायटर्स आणि मीत वॉरियर्स असे दोन संघ आणि त्या दोन टीमचा टॉस. चला डू ऑर डाय अशी मॅच असेल. आता दोन्ही संघाचे कर्णधार पाहायला मिळतील. चला टॉस कुणाल यानं जिंकला. डिसिजन वर अंमल करा. चला शिव मल्हार टीम फायटर आपण पाहताय. प्रफुल्ल मोकल कर्णधार आणि मीत वॉरियर्स कर्णधार कुणाल तारेकरनं टॉस जिंकलाय. चला टार्गेट असेल या मॅच मध्ये. चला सन्मान आपण करूया. संदीपजी करावकर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय सन्मान आपण करूया. कैलास दादांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारे मान्यवर, खूप सारे पाहुणे या स्पर्धेला भेट देत आहेत. त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. चला भोजनाला आपण सुरुवात करतोय. जेवणाची सुरुवात होतीये. त्यानंतर मेघनाथजी मात्रे यांचा इथे सन्मान होईल. ज्येष्ठ श्रेष्ठ आपण पाहत आहे. क्रिकेटवर खूप सारं प्रेम आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया. आणि स्पर्धेच्या वतीनं त्यांचा सन्मान इथे केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. ही भारतीय संस्कृती मित्रांनो, महाराष्ट्राची परंपरा आणि ती जोपासली जाते बघा. चला मॅच कडे आपण जाऊया. हॅलो त्यानंतर आमचे प्रसाद दादा पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. प्रसादजी पाटील आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच कडे आपण जातो. टार्गेट असेल टोटल एकनाथजी पाटील साहेब आणि महेशजी डोंगरे या दोन मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा PPL 2026 पारगाव प्रीमियर लीग आणि तिचा एकदा नाट्यमय थरार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण करूया ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित PPL सर्वांचं वेलकम. चला मॅचला सुरुवात. कडाक्याचं ऊन आणि या उन्हामध्ये स्पर्धा साकार होताना आपण पाहत आहे. चला टार्गेट तब्बल 62. असं वाटलं नव्हतं की इतक्या धावा होतील, कारण राजेश पाटील यांच्या राजा पाटील यांच्या मग 28 धावा आल्या आणि त्या धावा मात्र बळ देऊन गेल्या आणि तब्बल आता 62चं टार्गेट. चला पहिला गोलंदाज केतन महर. सन्माननीय एकनाथजी पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण करूया आणि महेशजी डोंगरे साहेब या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅक टू द क्रिकेट. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर केतन मेहर. समोर सुमितला आपण पाहत आहे. सुमित धोंगडे याला आपण पाहू शकाल. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर चांगला खेळ सातत्याने केलाय आणि इथून मात्र जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये तब्दिली झाली. सिंगल रन्स तिथून 2 धावा चोरल्या आणि 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलंय, ते म्हणजे 2 अंकानं. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा भोजनाला सुरुवात होतीये. या वेळेला फटका मात्र शॉर्ट कव्हरला फसला होता. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झेलसाठी सरसावले होते. पुण्यामध्ये समोर अगदी बॉल पडला समोर आणि कॅरी करू शकले नाही आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा
3 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला फटका प्रॉपर आहे आणि क्षेत्र निवडलाय डीप स्क्वेअर लेग आणि चेंडू निघालाय सीमा पार. 1 टप्पा येतोय चौगार. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा गॅप आहे. भली मोठी गॅप पाहायला मिळेल आणि त्या गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉल पडलाय आणि चेंडू मात्र निघतोय. इशारा येईल पंचांचा पुन्हा एकदा. आणखी 4 धावेचा फटका, हा सुद्धा चौकार. केतन मेहर या वेळेला कमरच्या वरतून फटका सुरेख आहे. क्षेत्र खाली आहे आणि या रिक्त स्थान की पूर्ती कीजिए. रिकाम्या जागा बरा आणि फिलिंग द ब्लँक्स येतोय हा चौकार. सुंदरा चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 14 या अंकावर पाहायला मिळेल. 14 ऑन बोर्ड. 14 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात मी म्हणेन 62चा पाठलाग करताना केली आहे. ती बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो 10 सरकार कैलासवासी पंढरीशेठ फडके स्मृती हा संघ मात्र पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूचा जर विचार केला संघाचा आपण संघ पाहताय शार्विल स्पोर्ट्स जय हनुमान पारगाव संघ पाहायला मिळतोय. सर्व लहान लहान मुली सुद्धा आपण पाहताय आणि पुढे जाऊन अगदी मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या सर्वांची कामगिरी पाहायला मिळेल. आणि आपल्या गावाचं नाव उंचावण्यासाठी कोणी मग इंजिनियर्स, कोणी डॉक्टर्स, मग कोणी अशा वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करताना पाहायला मिळतील. आणि सर्व लहान मुलं अगदी मुली पाहताय, ज्येष्ठ श्रेष्ठ मग विविध मंडळी अगदी पारगा गावामधील पाहायला मिळत आहे. क्षेत्र असं कोणतेही नाहीये. पारगा गावाच्या माध्यमातून जर विचार केला शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय असेल, आध्यात्मिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारं असे पारगाव गाव तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि समोर आपण पाहताय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि अगदी जर विचार केला तर बाजूला असणार आहे गाव आणि त्या गावाची एक गाव एक लीग पारगाव प्रीमियर लीग आज 16 मात्र संपन्न होतो. गोलंदाज तयार. सुजल हा गोलंदाज. पहिला बॉल विशू कोहली सर वळतायत, सांगतायत इट्स अ वाईड बॉल. अवांतर बॉल आलाय. अवांतरनं आणखी एक एक्स्ट्रा धाव आली आणि धाव संख्या स्कोर कार्डवर 15 या अंकावर. 15 ऑन अ बोर्ड. 15 धाव संख्या स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. या वेळेला फटका सुरेखा. पुन्हा एकदा क्षेत्र खाली आहे आणि डीप स्क्वेअर लेग डीप मध्ये ऑन साइड आणि चेंडू भिरकावलाय. आणखी एक चौकार. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. चला चौकाराच्या साह्यानं धाव संख्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. तब्बल पाहायला मिळत आहेत 19 धावा. 19 धावा स्कोर कार्डवर जोडल्या. सुजल पुन्हा एकदा तयार. समोर
कुणाला आपण पाहता यावेळेला फटका आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळतोय. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय आणि या बॉलवर मात्र 2 धावा जोडल्या. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने आता 21 धावा. दुसरं दशक कंप्लीट झालं. 21 धावा स्कोर कार्डवर 21 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. तब्बल 62चं टार्गेट आहे. हा बॉल थर्डमॅनला आपण पाहत आहे बॅकवर्डला. अगदी निकाला होता हा बॉल, परंतु या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं 22 धावा. फटका सुरेख, गुडघा टेक, तमाशा देख. फटका आलाय सुमितच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार PPL षटकार. भारी बॅटमन हो कसून संख्येचा आलेख पुढे जातोय. 28 धावा. 28 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल पुन्हा एकदा सरसावले आणि वेगानं मात्र पूर्ण केल्या. 2 धावा. 2 न मात्र तिसरं दशक कंप्लीट झालंय. 30 धावा स्कोर कार्डवर. आता राहिल्या 32 धावा. 30 धावा जोडल्या. 32चा 1 आता राहिलं विनिंग टोटल. चेंडूचा विचार केला तर या षटकामधील 1 बॉल म्हणजे 19 बॉल आणि 32 धावेचा आता टार्गेट असेल. समीकरण तसं महागड नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरंच काही घडतं. वेगवेगळे रंग पाहायला मिळत असतात. सरडा जसा रंग बदलतो आणि तसं सातत्याने क्रिकेटचा रंग आपण पाहतो. परंतु सध्याच्या घडीला या कलियुगाचा विचार केला ना, माणसाचे रंग खूप सारे आहेत आणि ते सुद्धा पाहायला मिळतील. परंतु येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉल मध्ये राहिल्या त्या म्हणजे आता 32 धावा. 18 चेंडू आणि 32चं समीकरण. केतन माहेर काही गेम प्लॅनिंग करेल, काही स्ट्रॅटेजी असेल, कोणाचा वापर केला जाईल गोलंदाजीसाठी, कोण असेल गोलंदाज की जो चांगली गोलंदाजी करेल आणि मग 18 मध्ये 32 धावा डिपेंड होतील की जमवल्या जातील, हे एक प्रश्नचिन्ह आता असेल. 18 मध्ये 32. अठरा चेंडू आणि आता 18 चेंडू आणि आता राहिल्या 32 धावा. चला बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा केतन मेहर, षटक क्रमांक 3 आणि या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. EMS I will definitely hit. A stance of weight, clean ball. तीस धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. अतिश मात्रेला आपण पाहताय स्ट्राईक एंडवर. अतिश मात्रे. नॉन स्ट्राईक एंडला सुमितला आपण पाहताय. सुमितच्या बॅटचा जर विचार केला तर अगदी 3 चौकार आणि 1 षटकार आणि 2 दुहेरी धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. म्हणजे तब्बल जर विचार केला आपण तर 22 धावेवर खेळतोय अद्यापपर्यंत तो. 32चा 1 आहे. पुढचा बॉल असेल. हा चेंडू मात्र पाहायला मिळेल तुम्हाला
ऑन साइडला आपण पाहता डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा सिंगल आली. इक्वेशन बदललं जाईल. येणारे 16 बॉल आणि 31 धावा. 16-31 समीकरण 16-31 विनिंग कॅल्क्युलेशन आता मॅच मध्ये राहत आहे. पारगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या मान्यवरांनी अगदी सरळ हाताने या स्पर्धेला मदत केलेली आहे. सर्वांचं स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून आणि या षटकाराने आता अंतर कापलं जाईल. आता 1 राहिलंय. 31 होत्या 6 कमी झाल्या राहिल्या 25. येणारी बॉल 24 राहिल्या. पंचवीस राहिल्या. 25 धावेची आवश्यकता असेल. आता उर्वरित चेंडूंचा विचार केला आपण 15 बॉलने आता 25. सुमितचा हा षटकार आपण पाहत आहे. केतन मेहर पुन्हा एकदा तयार. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा संपन्न झालाय. यावेळेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. गॅप आहे. वेगानं निघालाय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. षटकार नंतर हा येतोय 4 धावेचा चौकार. तेरा बॉल 21 समीकरण. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. लेग बिफोर द विकेट LBW पायचीत हाईट फॅक्टर लाईन आणि लेंथ प्रॉपर होतो. यष्टांच्या मधोमध पकडले गेले आणि सुमित धोंगडे या बॉल वर मात्र बाद. येणारे 12 बॉल समीकरण 21. 12-21 त्या चेंडूचा टप्पा येणारे 12 बॉल आणि आता 21 धावेचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये राजा पाटील आणि त्यांच्या जोडीला आपण पाहत आहे आतिश यांना आपण पाहू शकाल. परंतु गोलंदाज कोण असेल की या 21 धावा इथून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. 21 धावा जमवण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रयत्न कसे राहतील इथून दोन्ही टीमचे सुद्धा महत्वाचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस जिंकलाय कुणाल डिसिजन वर अंमल करूया आपण. 12 बॉल 21 या मॅच मधलं राहिलेलं समीकरण आणि या गोलंदाज येत आहेत विकास पाटील ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि तब्बल धावा 48 धावा त्यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाल्या. चला भोजन सुरू आहे. भोजनाचा आस्वाद घ्या. सर्वांना विनंती असेल. सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं सुद्धा आपण करूया. पारगाव प्रीमियर लीग PPL मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. चला मॅच कडे आपण जाऊया. 12 चेंडू आणि 21 हे टार्गेट आता उरलेलं आहे.
गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, चौथं षटक आणि त्या चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि विकास यांचा पहिला बॉल आणि या पहिल्याच बॉलवर वेलकम फोर. चौकार येतोय. चौकाराने समीकरण बदललं जाईल. 11 बॉल आणि आता 17 धावा. हा फटका मात्र आसमानी सुलतानी आणि चेंडू मात्र इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावर बिग हिट, लांब लचक षटकार. देता हाकेला हो धावतात संकट काली. पोलीस पाटील अबडवादे परशुरामजी मात्रे साहेबांचे ती शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे आपण या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इंडिगोची फ्लाईट आली, षटकार आलाय नो बॉलवर आणि आता राहिल्या 11 मध्ये 10ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 10 धावा आता करायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना थोडासा बदलतोय. फ्रीटचा बॉल होता, फ्रीटच्या बॉलवर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो. येणारे 10 बॉल आणि आता 10च समीकरण. 10 चेंडू आणि 10 धावा आता या मॅच मध्ये राहत आहेत. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामधील आपण पाहत आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक होते. गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. 9 चेंडू आणि 10 धावा. 9 बॉल मध्ये 10ची आवश्यकता असेल. 9 मध्ये 10 आता करायचे आहेत. हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. बाईची सिंगल आली. सिंगल न बाईच्या समीकरण बदललंय. येणारे 8 बॉल आणि आता 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू निर्णायक राहतील. कदाचित 2 चेंडू निर्णायक असतील. हे 2 बॉल जर मी म्हणेन चांगले पडले ना, पुन्हा एकदा सामना शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहताय जोरदार अपील, जोरदार अपील पंचांकडे केली जातीये. सेकंड साठी सरसावलेत. कॉल दिलाय आणि 2 धावा. लेग बाईज, लेग बाईजच्या तुमची पिचिंग पाहिली जातीये. त्यानंतर यष्टांना मिस होतंय, मध्ये आहेत की आउट, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. आणि मग हा बॉल 2 धावेचा आणि त्यानंतर आता मात्र येणारे बॉल 7 चेंडू आणि आता 7ची आवश्यकता. 7 मध्ये 7. 7 बॉल मध्ये 7 धावेची आवश्यकता आता या मॅच मध्ये राहिली आहे. हा बॉल राजा पाटील यांच्यासाठी. बॉल मात्र डॉट टाकलाय. षटक संपलाय 14. येणारे शेवटचे 6 बॉल आणि निर्णायक 7 धावेची आवश्यकता. 6 बॉल 7 धावा. जर षटक जर पाहिलं ना आपण अमितजी, तर 9 चेंडू जर नसताना कदाचित षटकार तो वाचला असता तर कदाचित मी म्हणेन 10-15 धावा राहिल्या असत्या, परंतु तसं घडलं नाहीये. आता 6 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅचला पुन्हा एकदा करूया सुरुवात, परंतु ऐकूया सुमधुर संगीत. बॉल आणि 7 धावा आता करायचे आहेत. 6 मध्ये 7चं समीकरण उरलंय. चला मॅच कडे आपण जाऊया पुन्हा एकदा.
7 धावा डिपेंड होतील, 7 धावा जोडल्या जातील, जमवल्या जातील. सामना कोण जिंकेल, कोणाला अगदी संधी मिळेल, परंतु चला पाहूया. गोलंदाज येत आहेत विलास पाटील. चला विलास पाटील गोलंदाज सज्ज होत आहेत. 6 बॉल 7. फटका फसलाय. यष्ट्यांच्या मागे आपण पाहत आहे, संधी होती परंतु साईल आले होते. समोर बॉल पडला, झेलमिस झालाय आणि या बॉलवर मात्र आपण पाहत आहे आणि तब्बल धावा जोडल्या गेल्या या बॉलवर. पंच 3. चला बाउंड्री लाईन बघा, समोरच्या दिशेला बाउंड्री लाईन आहे आणि त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर बघा. चला बसलेले प्रेक्षक विनंती असेल, चला 3 धावा आल्या. आता राहिल्या 5 बॉल मध्ये 4. 5 मध्ये 4. समोरच्या दिशेला फटका आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फक्त सिंगल. समीकरण आता 4 बॉल मध्ये 3. 4 मध्ये 3 चं समीकरण राहत आहे. चार बॉल 3 धावा आता करायच्या आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा सिंगल. 2 धावा आता. 3 बॉल आणि 2 धावा. बघा आपण पाहत आहे आमच्या सर्व माता भगिनी आई इथे उपस्थित झालेल्या आहेत. हरिभक्त परायण आपण पाहत आहे. विठू नामाचा गजर, विठू राया. लक्ष्मीबाई पाटील आणि त्या सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. बघा पीपीएलच्या माध्यमातून जनाबाई पाटील असतील. विठू नामाचा गजर, विठुरायाच्या अगदी भक्तीमध्ये तल्लीन आणि आपण जर पाहू शकाल तर या सर्व माता इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामना जिंकलाय आणि या सामन्याचा सामनावीर. चला कुणाल डिसिजन काय आहे त्याच्यावर अंमल करा आपण.